यानंतर आताची एक सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। काँग्रेस प्रकाश आंबेडकरांसाठी 2 जागा सोडायला तयार झालेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमची साथ सोडावी असं काँग्रेसनं अट घातलेली आहे। मात्र एमआयएमला सोबत घेण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम असल्याचं कळते। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एमआयएमचा मुद्दा प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिढा आजही आहे। मुळात काँग्रेस एमआयएमची साथ सोडण्यास आग्रह धरत आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांचा तितकासा प्रतिसाद नाही अशी सूत्रांची माहिती मिळते। विशेष म्हणजे अकोलासह विदर्भात एक जागा, अशा 2 जागा प्रकाश आंबेडकरांना देण्यास काँग्रेस तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पण प्रकाश आंबेडकरांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकोलासह 6 ते 7 जागा हव्या आहेत। विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केलेली आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे नेमकं प्रकाश आंबेडकरांना खरंच काँग्रेसची साथ हवी आहे का, की फक्त ही नाटकं सुरू आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। संदीप, अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बातमी आहे कोकणातली। मालवण तारकर्लीनंतर सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना आता शिरोडा समुद्रातही स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे। शिरोड्यातल्या तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या स्नॉर्कलिंग स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचं उद्घाटन पालकमंत्री दिलीप केसरकर यांच्या हस्ते काल झालं। तिरोडा समुद्राच्या तळाशीही दुर्मिळ असे कोरल्स आणि समृद्ध जैवविविधता असून हे सगळं पाहण्याची सोय आता पर्यटकांना उपलब्ध झाली आहे।